नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आपण नवीन लँड ॲक्विजिशनचा जो कायदा आहे 2013चा, त्याच्या संदर्भात आत्तापर्यंत 7 भाग पाहिले आहेत. त्यामध्ये अगदी सुरुवातीपासून पहिलेचे 4 चॅप्टर्स आहेत, ज्यामध्ये भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये झालेले जे बदल आहेत, त्यामध्ये आपण परिचय पाहिला, यातल्या व्याख्या पाहिल्या. यातलं SIA, ज्याला आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी म्हणतो, सामाजिक आघात परिणामाचा अभ्यास, हा भाग पाहिला. त्याचं नोटिफिकेशन पाहिलं. त्यानंतर 11 आणि 19 जे नोटिफिकेशन आहे ते पाहिलं. त्यानंतर कलम 24 जे जुने कायदे होते त्याच्या संदर्भातला जो भाग होता, जुने कायद्याप्रमाणे जे चालू असणारे किंवा ज्याच्या बाबतीत पजेशन घेतलं नाही किंवा ज्याचा मोबदला दिलेला नाही, असे जे निवाडे होते त्याच्या संदर्भात जी कायद्याची परिस्थिती आहे, त्याचे जे केस लॉज आहेत, या सर्व बाबी आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. पूर्वीच्या कायद्यात नव्हती आणि आत्ताच्या कायद्यात आहे अशी जी एक नवीन बाब आहे ती आहे रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन. म्हणजे आपण कलम 30 पर्यंतचा जो भाग आहे अवॉर्ड करण्यापर्यंतचा, तो आपण संपवला होता आणि आता आपण 31 कलमापासून तर 37 कलमापर्यंत हा जो चॅप्टर 5 आहे, हा भाग आज आपण चर्चा करणार आहोत. हा पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हता. तसं अगदीच नव्हता असं नाही. काही राज्यामध्ये पुनर्वसनाची धोरणं होती, काही राज्यामध्ये पुनर्वसनाचे कायदे देखील होते. महाराष्ट्र राज्याने 1976 साली, त्यानंतर 1989 साली याचे कायदे केले, 1986 साली, आणि त्या राज्यामध्ये पुनर्वसनाच्या संदर्भात काही तरतुदी होत्या. पण पुनर्वसाहत हा जो एक नवीन भाग आहे तो या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण कलम 31 पासून तर कलम 37 पर्यंतचे जे कलम आहेत ते आज आपण समजावून घेणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अवॉर्ड फॉर अफेक्टेड फॅमिलीज बाय कलेक्टर. आपण 30 सेक्शन प्रमाणे केला जाणारा जो कलम आहे, अवॉर्ड आहे किंवा ज्याला आपण निवाडा म्हणतो, 26 ते 30 प्रमाणे किमती काढून जो मोबदला दिला जातो जमिनीचा, तो पाहिला. म्हणजे आता नव्या कायद्याप्रमाणे, नव्या भूसंपादनाच्या कायद्याप्रमाणे 2 अवॉर्ड किंवा 2 निवाडे करावे लागणार. एक भूसंपादनाचा मोबदला आणि दुसरा पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीबाबत जे लाभ शेतकऱ्याला या कायद्यान्वये देय आहेत त्याच्या संदर्भातलं एक निवाडा, असे 2 निवाडे करायला लागतात. म्हणून या कायद्यामध्ये 2 प्रकारची यंत्रणा सुचवलेली आहे. एक भूसंपादन करणारा अधिकारी आणि दुसरा पुनर्वसन आणि पुनर्वसाहत पाहणारा अधिकारी. दोघंही कलेक्टर्स म्हणतात, पण एकाला भूसंपादनाच्या बाबतीतला कलेक्टर आणि दुसरा रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटच्या संदर्भात काम पाहणारा कलेक्टर. सर्वसाधारणपणे जिल्हाधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणारे जे अप्पर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी असतात त्यांना हे काम दिलं जातं. हे 31 मध्ये आहे. यासाठीची तरतूद 2 शेड्यूल लावलेले आहेत या कायद्याला, 2 आणि 3 त्या शेड्यूलमध्ये आहे, ते आपण पुढे पाहू. या कायद्यामध्ये प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर यातला चौथा जो तिसरा शेड्यूल आहे. या तिसऱ्या शेड्यूलमध्ये ज्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं तिथे कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत, ॲम्युनिटीज दिल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या ॲम्युनिटीज दिल्या पाहिजेत, त्याचा उल्लेख आपल्याला यामध्ये आढळतो. हेही आपण यानंतर पाहू. जर कलम 30 प्रमाणे किंवा 31 प्रमाणे जे अवॉर्ड केले जातात त्या अवॉर्डमध्ये जर काही क्लेरिकल चुका राहिल्या किंवा नजर चुकीनं काही दुरुस्त करण्यासारख्या चुका असतील तर त्या सर्व संबंधितांना ज्ञात होईल अशी माहिती देऊन त्या करेक्ट करता येतात. त्यासाठी चौकशीच्या प्रक्रियेमध्ये 34 कलमाप्रमाणे कधीही मुदतवाढ किंवा ज्याला आपण पुढची तारीख म्हणतो ॲडजर्नमेंट दिली जाऊ शकते. या कायद्याने जेव्हा जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरणारे कोणतेही उपजिल्हाधिकारी किंवा कोणतेही अधिकारी जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना सिव्हिल कोर्टासारखं पॉवर टू समॉन, म्हणजे कुणालाही समन्स पाठवून बोलावण्याचं, त्यांचं अटेंडन्स किंवा साक्षीदार असतील साक्षीदारांचं अटेंडन्स एन्श्युअर करण्याचं किंवा ज्याला आपण पुरावा म्हणतो किंवा कागदपत्र म्हणतो ते दाखल करण्याचं, ते दाखल करून घेण्याचं याचे पूर्ण अधिकार असतात. अगदी सिव्हिल कोर्टासारखे त्यांना अधिकार असतात. शिवाय सिव्हिल कोर्ट जसं कागदपत्र मागवतो तसं कुणाकडूनही भूसंपादनाच्या, पुनर्वसनाच्या आणि पुनर्वसाहतीच्या निवाड्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र, रेकॉर्ड्स, अभिलेख हे सर्व मागवण्याचा अधिकार देखील जिल्हाधिकारी आणि त्यांचा अधिकार वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना असतो. आणि जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरून
काम करणारे जे भूसंपादनाचे अधिकारी असतील, रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशनचे ॲडमिनिस्ट्रेटर असतील, त्यांनी केलेला जो अवॉर्ड आहे तो अंतिम असतो. आणि जर त्यावरती काही अपीलच करायचं असेल किंवा त्याच्याविषयी त्याला जर आव्हान द्यायचं असेल तर ते या कायद्यांतर्गत करण्यात आलेली जी अथॉरिटी आहे, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंटच्या संदर्भातली अथॉरिटी आहे, त्या अथॉरिटीकडे करता येतं. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग पाहणार आहोत. तेव्हा या 31, 32, 33, 34, 35, 36 आणि 37 कलमांमध्ये 5व्या चॅप्टरमध्ये या रिहॅबिलिटेशनच्या तरतुदी दिल्या आहेत. शिवाय 38 प्रमाणे एकदा लँड ॲक्विजिशनची 19 सेक्शनचं नोटिफिकेशन झालं आणि त्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला. शिवाय त्यांना पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीचा मोबदला दिला की कलम 28 प्रमाणे 38 प्रमाणे या जमिनीचा ताबा कायद्यानं जिल्हाधिकाऱ्याची यंत्रणा घेते आणि ते रिक्वायरिंग अथॉरिटी किंवा जी भूसंपादन करणारी यंत्रणा आहे त्यांच्याकडे स्वाधीन करते. ज्या ठिकाणी मल्टिपल डिस्प्लेसमेंट होतं किंवा अनेक ठिकाणी निरनिराळ्या ठिकाणी लोकांना रिसेटल करावं लागतं, अशा वेळेस काही ॲडिशनल कॉम्पेन्सेशन देण्याची तरतूद कलम 39मध्ये आहे. जेव्हा अर्जन्सी पूर्वीच्या कायद्यामध्ये कलम 17 खूप वापरत होते. म्हणजे भूसंपादनाचा जो 1894चा कायदा होता त्यामध्ये कलम 17 म्हणजे एक नोटिफिकेशन काढायचं की लगेच ताबा घेता येत होता. असं स्पेशल पॉवर्स इन केस ऑफ अर्जन्सी टू अक्वायर लँड इन सर्टन केसेस या कायद्यात जरी पाहिली तरी यंत्रणा या कामाची जी काही कार्यपद्धती आहे ती अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. आणि ह्या व्यापक स्वरूपाच्या कार्यपद्धतीमध्ये किमान 2 वर्षाचा कालावधी, 18 महिने लिहिलेला असला तरी 2 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी भूसंपादन करण्यासाठी लागतो. आणि इतका वेळ जर कुठला प्रकल्प थांबणार नसेल किंवा सामाजिक हित थांबण्यामध्ये नसेल तर मात्र स्पेशल पॉवर्सचा वापर करावा लागतो. असे पॉवर्स कलम 40 प्रमाणे वापरता येतात. पण पूर्वी कोणत्याही कामासाठी असे अर्जन्सी ॲक्विजिशन करता येत होतं, आता तसं नाही. आता केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय असं अर्जन्सी क्लॉज लावता येत नाही. शिवाय असा क्लॉज हा विशिष्ट म्हणजे अतिविशिष्ट, ज्याला अत्यंत म्हणजे डिफेन्सचं म्हणजे संरक्षण खात्याचं काही काम अडकलेलं आहे किंवा असं देशाच्या सॉव्हर्निटी आणि सुरक्षिततेशी निगडीत असणाऱ्या प्रकल्पाचं काम अडकलं आहे, अशा संदर्भातच अर्जन्सी क्लॉज लावता येतो. नॉर्मल केसमध्ये असा अर्जन्सी क्लॉज आता लावता येत नाही. शिवाय शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टच्या संदर्भात स्पेशल प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणच्या ग्रामसभांची संमती घेतल्याशिवाय ॲक्विजिशन किंवा रिक्विजिशन करता येत नाही. आणि रिझर्वेशन अँड अदर बेनिफिट्स जे आहेत ते कलम 42मध्ये लिहिलेले आहेत. तेव्हा असा हा कलम 5 जो आहे तो आज आपल्याला चर्चा करायचा. त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा कलम आहे 31, ज्यामध्ये रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अवॉर्ड्स जो कलेक्टर करतात किंवा ज्याला रिसेटलमेंट किंवा रिहॅबिलिटेशनचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतात, उपजिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे असतात, त्यांनी एक अवॉर्ड करायचा असतो. आणि हा अवॉर्ड ॲज पर द स्कीम, जी स्कीम आपण कलम 4चा अभ्यास करताना पाहिली की त्या ठिकाणी एक स्कीम जाहीर करावी लागते. कलम 19 जेव्हा आपण नोटिफिकेशन काढत होतो त्यावेळेस देखील आपण पाहिलं की पुनर्वसनाची एक योजना तयार करावी लागते, प्लॅन तयार करावा लागतो. त्या प्लॅनमध्ये सर्व बाबी लिहिलेल्या असतात, त्यात अफेक्ट कोण होतं, काय काय होतं हे पाहिलं तर. तेव्हा रिहॅबिलिटेशनच्या अवॉर्डमध्ये खालील बाबींचा समावेश होतो. रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अमाऊंट पेएबल टू द फॅमिली. आता ही अमाऊंट किती आहे हे आपण पुढच्या शेड्यूलमध्ये पाहणार आहोत. नंतर बँक अकाउंट नंबर ऑफ द पर्सन, कोणत्या बँक अकाउंट नंबरमध्ये ही रक्कम ट्रान्सफर करायची आहे ते त्यांच्या अवॉर्डमध्ये लिहिलेलं असेल. कारण जी अफेक्टेड व्यक्ती आहे, ज्याला आपण बाधित व्यक्ती म्हणतो, ती बाधित व्यक्ती त्याला मिळणारा पुनर्वसनाचा आणि पुनर्वसाहतीचा लाभ आणि त्याची एकूण अमाऊंट आणि ती कोणत्या खात्यामध्ये जमा केलेली आहे हे त्याच्या अवॉर्डमध्ये आलं पाहिजे. पर्टिक्युलर्स ऑफ हाऊस साईट टू बी अलॉटेड, मग त्याचं जर घर गेलं असेल तर त्याला घर कुठे दिलं आहे त्याचा देखील उल्लेख केला पाहिजे. डिस्प्लेस फॅमिलीला पर्टिक्युलर्स ऑफ लँड अलॉटेड, जर का जमीन इरिगेशनमध्ये गेली असेल आणि जमिनीच्या बदल्यात जमीनच दिली असेल, जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याची देखील तरतूद आहे, पण ती कसं इरिगेशन प्रोजेक्टच्या संदर्भात आहे आणि त्याची देखील मर्यादा ठरलेली आहे. नंतर पर्टिक्युलर्स ऑफ वन टाईम सबसिस्टन्स अलाउन्स अँड ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स इन केस ऑफ डिस्प्लेस फॅमिली, ज्या फॅमिलीला रिहॅबिलेट केलं जातं म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं त्यावेळेस त्यांना वाहतुकीचा जो खर्च आहे तो दिला जातो. शिवाय त्यांना 1 वर्षभर साधारण म्हणजे ज्या जुन्या घरात ते राहत होते तिथे त्यांचा काहीतरी व्यवसाय त्या घराशी निगडीत होता,
नव्या घरात गेल्यानंतर साधारण काही दिवस त्यांना काम मिळणार नाही, म्हणून साधारण 1 वर्षापर्यंत त्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. तो निर्वाह भत्त्याची रक्कम आणि ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सची रक्कम देखील या अवॉर्डमध्ये लिहिली पाहिजे. पर्टिक्युलर्स ऑफ पेमेंट फॉर कॅटल शेड और पेटी शॉप्स. काहींचे छोटे छोटे अगदी दुकानं असतात किंवा टपरी असते, काहींचे छोटे छोटे गाईचे गोठे असतात किंवा शेळ्या वगैरे बांधल्या असतात किंवा जनावरांचे गोठे असतात. असे जर का त्यांचे इथे बाधित झाले तर त्यांना ज्या ठिकाणी रिसेटल केलेलं आहे, पुनर्वसन केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना ते बांधता यावं, त्यासाठी त्यांना यासाठीचा भत्ता दिला जातो किंवा यासाठीचा अलाउन्स दिला जातो, ती देखील रक्कम याच्यामध्ये लिहिली पाहिजे. पर्टिक्युलर्स ऑफ वन टाईम अमाऊंट फॉर आर्टिझन्स अँड स्मॉल ट्रेडर्स. छोटे व्यापारी असतील किंवा कलाकार असतील, कारागीर असतील, अशांना देखील त्यांचा इकडचा व्यवसाय बंद पडल्यामुळे पुढच्या ठिकाणी जाऊन नव्यानं व्यवसाय उभा करेपर्यंत त्यांना काही दिलासा मिळावा म्हणून काही रक्कम दिली जाते, ती देखील त्या अवॉर्डमध्ये लिहिली पाहिजे. डिटेल्स ऑफ मॅन्डेटरी एम्प्लॉयमेंट टू बी प्रोव्हाइडेड टू द मेंबर्स ऑफ द अफेक्टेड फॅमिलीज. ज्या ठिकाणी जो प्रकल्प आलेला आहे त्या ठिकाणी जर एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार असेल तर त्या ठिकाणी प्रथम प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिलं पाहिजे असा नियम आहे. पण त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी जॉब्स क्रिएटच होत नाहीत, अशी जर का परिस्थिती असेल तर त्यांना एक वन टाईम त्याची भरपाई दिली जाते आणि ती भरपाई किती आहे, ती एम्प्लॉयमेंटची एका कुटुंबाला एका वेळेस दिली जाते, ती या अवॉर्डमध्ये लिहिली पाहिजे. पर्टिक्युलर्स ऑफ एनी फिशिंग राईट्स दॅट मे बी इनव्होक्ड. काही ठिकाणी लोकांचे फिशिंग राईट्स असतात, इतर ठिकाणी त्यांना ते काही फिशिंग राईट्स दिले आहेत का, याचा देखील उल्लेख या अवॉर्डमध्ये केला गेला पाहिजे. पर्टिक्युलर्स ऑफ ॲन्युइटी अँड अदर एंटायटलमेंट्स टू बी प्रोव्हाइडेड. यासाठी त्यांना आणखी काही ॲन्युइटीची रक्कम दिली जाणार आहे का, अशी देखील व्यवस्था असेल तर ती लिहिली पाहिजे. पर्टिक्युलर्स ऑफ स्पेशल प्रोव्हिजन्स आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जे काही वेगळी व्यवस्था असेल ती यात लिहिली पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट इन केस एनी मॅटर टू बी स्पेसिफाईड इन ए टू के पाहिलं आपण आता. जवळपास 11 मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आर नॉट अप्लिकेबल टू एनी अफेक्टेड फॅमिली. आणि त्या ठिकाणी ज्यांना अप्लिकेबल नसेल तिथं नॉट अप्लिकेबल असं लिहू. प्रत्येकाला फिशिंग अलाउड नसेल, अप्लिकेबल नसेल, प्रत्येकाला आर्टिझन अप्लिकेट नसेल. पण हे जे काही मुद्दे आपण ए टू के म्हणजे 11 मुद्दे पाहिलेत, या 11 मुद्द्यात ज्यांना अप्लिकेबल आहे त्यांच्यापुढे ती रक्कम लिहावी किंवा जो लाभ दिला तो लिहिला पाहिजे. आणि असा अत्यंत सविस्तरपणे यामध्ये अर्धे काही लाभ आहेत ते रिहॅबिलिटेशनचे आहेत आणि अर्धे लाभ आहेत ते रिसेटलमेंटचे आहेत असं आपल्याला दिसून येतं. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट the appropriate government may by notification increase the rate of rehabilitation and resettlement amount payable to the affected families taking into consideration price index. हे आता जे रेट आपण आता शेड्यूलमध्ये पाहू ते रेट जसजसं महागाईचा इंडेक्स वाढत जाईल, निर्देशांक वाढत जाईल, तसतसे ते वाढवण्याचे देखील अधिकार जिल्हाधिकारी आणि कलेक्टर किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे आहे त्या अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला दिलेले असतात. आता आपण हे नेमके कोणते लाभ आहेत ज्याची आपण आता चर्चा केली, ते लाभ कोणते आहेत हे आता आपण पाहू. पहिला आहे प्रोव्हिजन ऑफ हाऊसिंग युनिट्स इन केस ऑफ डिस्प्लेसमेंट. ज्यांचे भूसंपादन झाल्यामुळे किंवा प्रकल्पामध्ये जमीन गेल्यामुळे त्या जमिनीवर असणारं घर देखील जातं आहे, असं जेव्हा असतं तेव्हा त्या ठिकाणी त्यांना घराच्या बदल्यात घर दिलं जातं. आता त्याच्यासाठी ग्रामीण भागामध्ये काय तरतूद आहे आणि अर्बन भागामध्ये काय तरतूद आहे आणि कोण पात्र असतं हे मुद्दे समजावून घेणं महत्त्वाचे आहे. म्हणून इथे जे बेनिफिशियरी आहे तो कोण असतो, अफेक्टेड फॅमिली असते. अफेक्टेड फॅमिलीची व्याख्या आपण पाहिलेली आहे आणि ती अत्यंत व्यापक आहे. आपण 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये याच्यातला जो भाग 3 आहे त्या भाग 3मध्ये ज्या संकल्पना समजावून घेतल्यात किंवा व्याख्या समजून घेतल्यात त्यामध्ये आपल्याला अफेक्टेड फॅमिलीची व्याख्या मिळेल. आणि अफेक्टेड फॅमिली जी भूसंपादन होण्याच्या आधी 3 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होती अशांना हे लाभ मिळतात. रुरल एरियामध्ये अ कन्स्ट्रक्टेड हाऊस शॅल बी प्रोव्हाइडेड ॲज पर इंदिरा आवास योजना स्पेसिफिकेशन ऑर कॉस्ट. म्हणजे खेड्यामध्ये इंदिरा आवास योजना जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे त्याच्यामध्ये जे क्षेत्र, जेवढ्या क्षेत्राचं इंदिरा आवासचं घर दिलं जातं तेवढ्या क्षेत्राचं घर दिलं जाईल किंवा त्याच्या बदल्यात जी काही कॉस्ट असेल ती रोख दिली जाईल. ज्याला घर नको असेल त्याला रोख रक्कम दिली जाऊ शकेल. अर्बन एरियामध्ये अ कन्स्ट्रक्टेड हाऊस शॅल बी प्रोव्हाइडेड विच विल बी नॉट लेस दॅन 50 स्क्वेअर मीटर्स इन प्लिंथ. ज्याला आपण कार्पेट एरिया म्हणतो, ज्याला आपण खालचा जमिनीचा भाग म्हणतो, तो जो भाग आहे तो 50 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळपास 500 स्क्वेअर फीट, 500 किंवा 550 स्क्वेअर फीटचा एरिया. और वन टाईम कॉस्ट, इथं
500 स्क्वेअर मीटरमध्ये बांधलेलं त्याला घर मिळू शकेल, किंवा 1,50,000 रुपये यापैकी जी रक्कम जे त्याला आवश्यक असेल ते त्यांनी घ्यावं, असं याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्यानंतर लँड फॉर लँड, ज्याची जमीन गेली, ईच पर्सन रेकॉर्डेड इन आर्ट, ज्याची ज्याच्या 7/12वरती नाव होतं किंवा ज्याच्या ज्याचा अधिकार अभिलेखामध्ये नाव होतं, ज्याची ज्याची जमीन गेली, जर तो प्रोजेक्ट इरिगेशनचा असेल, ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजे शक्य असेल तेथे लँड फॉर लँड दिले जाईल. आणि किमान म्हणजे कमीत कमी 1 एकर जमीन इन कमांड एरिया, म्हणजे जर त्याची जमीन बुडाली, म्हणजे ज्याला आपण ज्या ठिकाणी भूसंपादन झालं तिथे आता पाणी साचायला लागलं, म्हणजे ज्याला सबमर्जन्समध्ये जमीन गेली, तर त्याला या इरिगेशन प्रोजेक्टचा ज्या क्षेत्राला फायदा होतो अशा कमांड एरियामध्ये त्याला किमान 1 एकर जमीन दिली जाऊ इन लिव ऑफ कॉम्पेन्सेशन. म्हणजे कॉम्पेन्सेशनमधून त्याचे पैसे आयदर एक तर 1 एकरचे पैशाच्या बदल्यात त्याला 1 एकर तिकडे दिले जाईल, असा त्याचा अर्थ आहे. इन एव्हरी प्रोजेक्ट SC आणि ST जर असतील तर लँड फॉर लँड ऑर 2.5 एकर विच एव्हर इज लो टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे इथं बघा, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टच्या संदर्भात एक वेगळी तरतूद आपल्याला स्पेशल तरतूद दिसते. अशा प्रत्येक प्रकल्पामध्ये इथे वरती लिहिले इरिगेशन आणि यांच्या बाबतीत दिलेले SC STच्या बाबतीत इन एव्हरी प्रोजेक्ट काय केलं पाहिजे, लँड फॉर लँड किती लिहिली पाहिजे, और एक तर जितकी गेली तितकी दिली पाहिजे, और ते शक्य नसेल 2.5 एकर विच एव्हर इज लो, म्हणजे 1 एकर गेली तर 1 एकर मिळाली पाहिजे, आणि 5 एकर गेली तर कमीत कमी 2.5 एकर तरी मिळाली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ऑफर फॉर डेव्हलप्ड लँड, आता ज्या ठिकाणी लँड ओनिंग फॅमिली जी असेल, जी लँड ओनिंग फॅमिली आहे, फॅमिलीला इथे पर्सन नाही, लँड ओनिंग फॅमिली जी असेल, अर्बनायझेशनचे प्रोजेक्ट असतील, म्हणजे सिडकोसारखा प्रोजेक्ट असेल, म्हाडासारखा प्रोजेक्ट असेल, विमानतळासारखा प्रोजेक्ट असेल, तर 20% ऑफ द डेव्हलप्ड लँड ॲट ए कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन अँड डेव्हलपमेंट टू बी डिडक्टेड फ्रॉम लँड ॲक्विजिशन पॅकेज. म्हणजे भूसंपादनाचा मोबदला तुम्हाला मिळेल, मात्र डेव्हलप केलेल्या जमिनीत तुमची जितकी जमीन गेली आहे, म्हणजे 2 एकर जमीन गेली आहे, 2 एकरच्या 20% जितकं येईल, आपण 2 एकर म्हणजे 80 गुंठे, 80 गुंठ्याच्या 20% म्हणजे 8 2 16, 16 गुंठे जमीन किंवा 16 आर जमीन डेव्हलप्ड स्वरूपामध्ये कोणत्या प्राईसला मिळेल, ती तशी मोफत मिळणार नाही. ॲक्विजिशनची जी किंमत आहे, जी आपल्याला देणार आहे ती रक्कम, अधिक डेव्हलपमेंटची जी कॉस्ट आहे ती रक्कम, हे काढतील. 20% जमीन जर आपल्याला हवी असेल तर देतील, आणि ती जी रक्कम येणार आहे ॲक्विजिशन प्लस डेव्हलपमेंटची, ती तुमच्या लँड ॲक्विजिशनचं पॅकेज तुम्हाला जे मिळणार आहे, लँड ॲक्विजिशनचं मूल्य किंवा आपण ज्याला मोबदला म्हणतो त्यामधून ती वजा केली जाईल, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. 4 आहे चॉईस ऑफ ॲन्युइटी ऑर एम्प्लॉयमेंट, ॲटलिस्ट 1 मेंबर पर अफेक्टेड फॅमिली, म्हणजे प्रत्येक बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर जॉब, इफ अवेलेबल जॉब दिलं पाहिजे, 2 जॉब नसेल तर स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, नसेल तर जॉब नाही देता येत म्हणून किमान 5 लाख रुपये, म्हणजे एका वेळी 5 लाख रुपये दिले पाहिजेत, किंवा ॲन्युइटी पॉलिसी काढून देणार आणि मंथली ₹2,000 त्याच्यावरचं व्याज मिळेल, अशी व्यवस्था केली पाहिजे 20 वर्षासाठी. या 3 पैकी कोणतीही व्यवस्था त्या फॅमिलीला स्वीकारण्याचा ऑप्शन किंवा त्याचा हक्क असेल. दर महिन्याला 2,000 रुपये 20 वर्षासाठी मिळतील, अशी रक्कम कुठेतरी ठेवतील आणि त्याचं व्याज मिळेल अशी व्यवस्था होईल, किंवा नोकरी मिळत नाही म्हणून 5 लाख रुपये एका वेळी मिळतील, किंवा मग जॉब मिळेल. या 3 पैकी जे शक्य असेल ते भूसंपादन संस्था करेल, असं याच्यात लिहिलेलं आहे. सबसिस्टन्स ग्रँट फॉर डिस्प्लेस फॅमिलीज फॉर ए पिरियड ऑफ 1 इयर, ज्याला आपण निर्वाह भत्ता म्हणतो. 1 वर्षासाठी निर्वाह भत्ता कुणाला मिळणार, अफेक्टेड फॅमिलीला, आणि डिस्प्लेस होणारे, जे अफेक्टेड आहे आणि डिस्प्लेस होणार आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी, आता एका ठिकाणी विचार करा की ती शहरामधली एक फॅमिली आहे, शहरामध्ये कुठेतरी ती बाजाराच्या जवळ आहेत आणि तिथे ते भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. आता दुसऱ्या ठिकाणी यांना दिलेलं आहे, त्या ठिकाणी अजिबात रहिवास नाही आहे, आणि फक्त आता ही जे पुनर्वसनचं वसाहत आहे तेवढीच आहे, त्या ठिकाणी लगेच भाजी विकली जाणार नाही, त्या ठिकाणी त्यांना जवळपास कुठेतरी त्याचा उद्योग शोधावा लागेल, आणि म्हणून तोपर्यंत निर्वाह करण्याचा काय, मग तोपर्यंत निर्वाह करण्यासाठी दर महिन्याला 3,000 रुपये 1 वर्षासाठी निर्वाह भत्ता म्हणून त्यांना दिला जाईल. आणि हीच जर SC किंवा STची फॅमिली असेल तर त्यांना एक 50,000 रुपये यासोबत एक्स्ट्रा दिले जातील. 3,000 रुपये महिन्यात दिला जाईल, शिवाय 1 टाईम
50,000 रुपये पण दिले जातील, अशी व्यवस्था यामध्ये दिलेली आहे. आणि जेव्हा SC ST व्यक्तीच्या बाधित व्यक्तींना रिलोकेट केलं जाईल, तेव्हा शक्यतो त्यांना सिमिलर एरियामध्ये, जसं ते पूर्वी राहत होते त्याच्याबरोबर तसाच इको सेन्सिटिव्ह एरिया, कल्चर तसं असेल, लँग्वेज तशी असेल, कम्युनिटीज त्यांची असेल, असं पाहिलं पाहिजे. म्हणजे फार ते त्यांना दुरावा जाणवणार नाही किंवा ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासून, मेन स्ट्रीमपासून दूर राहणार नाहीत. पुढे आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. जेव्हा बाधित कुटुंबाला पुनर्वसनाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं असतं, तेव्हा एकतर भूसंपादन यंत्रणेने स्वतःची वाहन व्यवस्था पुरवली पाहिजे, आणि वाहन व्यवस्था पुरवणार नसतील त्यांनी ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट दिली पाहिजे. प्रत्येक अफेक्टेड आणि डिस्प्लेस फॅमिली जी असेल त्याला वन टाईम फिनान्शियल असिस्टन्स 50,000 रुपयाचं केलं जातं, आणि 50,000 रुपयामध्ये मग त्याच्यात कॉस्ट ऑफ शिफ्टिंग आलं, फॅमिली शिफ्टिंग, मटेरियल शिफ्टिंग, बिल्डिंग मटेरियल शिफ्टिंग, बिलॉंगिंग, हे सगळं कॅटल वगैरे जे काही असेल ते त्यांनी 50,000 रुपयामध्ये शिफ्टिंग करायचं असतं. अशी एक अलाउन्स या ठिकाणी दिला जातो. नंतर कॅटल शेड किंवा पेटी शॉप असेल तर इच अफेक्टेड फॅमिली, ज्यांच्या फॅमिलीमध्ये पूर्वीच्या ठिकाणी बाधित क्षेत्रामध्ये त्यांचं दुकान गेलं छोटंसं, किंवा छोटंसं कॅटल शेड होतं ते गेलं, असं जर का असेल, पण हे 3 वर्षापूर्वीपासून असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा भूसंपादन झालं त्याच्या आधी 3 वर्षापासून असलं पाहिजे. त्यांना वन टाईम फिनान्शियल असिस्टन्स दिलं जातं, 25,000 रुपीज, म्हणजे 25,000 रुपये दिले जातं एका फॅमिलीला एका वेळी. नंतर वन टाईम ग्रँट टू आर्टिझन किंवा स्मॉल ट्रेडर्स, जे कारागीर आहेत, जे छोटे व्यापारी आहेत, आणि सर्टन अदर जर असतील त्या ठिकाणी की जे पूर्वीच्या व्याख्यांमध्ये कुठेच बसत नाहीत, अशा पर अफेक्टेड फॅमिली किंवा पर डिस्प्लेस फॅमिली, त्याच्यासाठी त्यांना या ठिकाणी इथं देखील 25,000, म्हणजे त्यांना देखील 25,000 रुपये एका वेळी अशी मदत दिली जाते. आता फिशिंग राईट्स, जी फॅमिली बाधित क्षेत्रामध्ये भूसंपादनापूर्वी 3 वर्षापासून आधी फिशिंग करते आहे आणि इरिगेशन किंवा हायड्रल प्रोजेक्टमध्ये त्यांची जमीन गेली, आणि त्यामुळे जर का ते डिस्प्लेस झाले, तर त्यांना ज्या ठिकाणी ते राहतील त्या ठिकाणी किंवा याच्या जवळपास जिथे कुठे हे असेल फिशिंग एरिया असेल त्या ठिकाणी अप्रोप्रिएटली फिशिंगचे राईट्स दिले पाहिजेत, असं देखील या कायद्यात दिलेलं आहे. याशिवाय ज्या बाधित फॅमिलींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रिसेटल केलं जातं किंवा पुनर्वसनासाठी हलवलं जातं, डिस्प्लेस केलं जातं, अशा प्रत्येक फॅमिलीला वन टाईम रिसेटलमेंट अलाउन्स, म्हणजे एकदाच दिला जातो, त्याला म्हणतात पुनर्वसन भत्ता. तो किती आहे? इच अफेक्टेड फॅमिली शॅल बी गिव्हन वन टाईम रिसेटलमेंट अलाउन्स, इट इज 50,000 रुपीज. हा 50,000 रुपयाचा भत्ता आहे. शिवाय जे नव्या ठिकाणी घर घेतलं जातं, नव्या ठिकाणी जे काही होतं त्याच्यासाठी जी काही स्टॅम्प ड्युटी असते, रजिस्ट्रेशन चार्जेस असतात, ते भूसंपादन संस्थेने भरायचे असतात. जी नवीन घर किंवा जमीन दिली जाते ते घर सर्व भारांपासून मुक्त, ज्याला फ्री फ्रॉम ऑल एन्कम्बरन्सेस असतं तसं असतं. शिवाय जे दिलं जातं नवीन घर ते पती आणि पत्नी, जे बाधित कुटुंबातील पती आणि पत्नी या दोघांच्या संयुक्त नावाने दिलं जातं, अशी तरतूद या कायद्यात आहे. आपण शेड्यूल 2 म्हणजे परिशिष्ट 2 मधले जे काही मुद्दे आहेत ते आपण पाहिले, ज्याच्यामध्ये आपण रिहॅबिलिटेशनचे पण मुद्दे आहेत आणि रिसेटलमेंटचे आहेत. घराला घर देणं म्हणजे रिसेटलमेंट आहे, पण त्या ठिकाणी 1 वर्षभर तुम्हाला निर्वाह भत्ता देणं म्हणजे रिहॅबिलिटेशनचा बेनिफिट दिल्यासारखं होतं. तुम्ही घराला म्हणजे तुम्हाला शिफ्ट केलं, पण तुम्हाला वन टाईम फिनान्शियल असिस्टन्स फॉर जॉब, 5 लाखापर्यंतचा जॉब आहे, हे रिहॅबिलिटेशनचा असिस्टन्स आहे. तेव्हा असे जे आपल्याला दिसतं आहे, आर्टिझन दिला तर त्या आर्टिझनसाठी देखील तिथे पुढे 25,000 रुपयाची व्यवस्था केलेली आहे. ह्या सगळ्या जे नवीन मुद्दे आलेले आहेत, काही हे पुनर्वसनाचे आणि काही आहेत तुमचं पुनर्वसाहत, म्हणजे पूर्वी जसं तुम्ही जगत होते ते जगण्याचं जे स्टँडर्ड आहे ते साधारण मेंटेन करण्यासाठी आवश्यक असणारा जो काही दिलासा अशी रक्कम आहे त्याला आपण रिहॅबिलिटेशनचा अलाउन्स असं म्हणतो. ही आता आपण सेकंड शेड्यूलमध्ये तपशीलवार पाहिलं, जवळपास 11 मुद्दे आहेत. 11 मुद्द्यापैकी काही मुद्दे प्रत्येक फॅमिलीला लागू होणार नाहीत, काही मुद्दे लागू होतील, काही लागू, पण ह्या 11 प्रकारचे जे काही रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशनचे बेनिफिट आहेत, त्याची जी काही एन्टायटलमेंट आपण या ठिकाणी पाहिली ती पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हती, आणि हे पहिल्यांदा आलेले आहे. आणि म्हणून हा कायदा जास्त क्रांतिकारी, लोकांना जास्त आवडला. फक्त याच्यामध्ये जे काही प्रोसेसेस आहेत आणि जी काही ट्रान्सपरन्सीची रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट खूप मोठी आहे, आणि त्यामुळे काम थोडंसं गुंतागुंतीचं होतं असं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतर आहे की ज्या ठिकाणी बाधित क्षेत्रातील लोकांना पुनर्वसित केलेलं आहे
किंवा ज्याला आपण रिहॅबिलिटेशन केलेलं आहे किंवा रिसेटलमेंट केलेलं आहे त्या ठिकाणी काय काय सुविधा दिल्या पाहिजेत आणि अशा सुविधांची यादी देखील आपल्याकडे आहे. जवळपास 25 प्रकारच्या सुविधा आपल्याला दिसून येतात. त्या ठिकाणी रोड्स असले पाहिजेत. रिसेटल व्हिलेजमध्ये चांगले रोड असले पाहिजेत आणि सर्व फॅमिलीला त्या ठिकाणी इजमेंटचे राईट्स असले पाहिजेत. त्या रस्त्यांवरून वापरण्यासाठी त्यांना पक्का रोड, पॅसेजेस आणि इजमेंटचे राईट्स दिले पाहिजेत. नंतर प्रॉपर ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे. सॅनिटेशनचा प्लॅन तयार पाहिजे आणि फिजिकल सेटलमेंट होण्यापूर्वी त्या ठिकाणी पूर्णपणे ज्याला आपण सॅनिटेशन आणि रोडची व्यवस्था आहे ती झाली असली पाहिजे. त्यांचे प्लॉट मार्क केलेले असले पाहिजेत. त्यांची घरं व्यवस्थित केलेली पाहिजेत. 1 or more ॲश्युअर्ड सोर्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर असला पाहिजे फॅमिलीसाठी, प्रत्येक फॅमिलीसाठी आणि त्या घरासाठी. त्यांच्याकडनं ॲश्युअर्ड असं ड्रिंकिंग वॉटरचा सोर्स अवेलेबल असला पाहिजे आणि ड्रिंकिंग वॉटर तिथं मिळालं पाहिजे. शिवाय त्यांची जी जनावरं असतील कॅटलसाठी त्यांच्या देखील वॉटरची व्यवस्था म्हणजे ड्रिंकिंग वॉटरची व्यवस्था फॉर कॅटल असली पाहिजे. मोठासा हौद आणि त्या ठिकाणी जवळपास कुठे सुविधा. शिवाय ग्रेझिंग लँड जेव्हा त्या वसाहतीमध्ये त्यांचे शेळ्या असतील, त्यांची जनावरं असतील, गायी असतील, बैलं असतील त्यांच्यासाठी देखील ग्रेझिंग लँड ॲज पर प्रपोर्शन ॲक्सेप्टेबल इन द स्टेट. ज्या राज्यामध्ये असा प्रोजेक्ट होतो त्या राज्यामध्ये त्याचे जे काही नॉर्म्स असतील त्याप्रमाणे त्यांना चराऊ कुरण देखील दिलं पाहिजे. रिझनेबल नंबर ऑफ फेअर प्राईस शॉप्स त्या ठिकाणी आवश्यक असणारं स्वस्त धान्याची दुकानं त्या ठिकाणी दिली असले पाहिजेत. पंचायत घर आणि ॲज ॲप्रोप्रिएट जर तिथे पंचायत असेल तर तिथं पंचायतीसाठीचं कार्यालय देखील उपलब्ध पाहिजे. विलेज लेवल पोस्ट ऑफिस जसं काही आवश्यक असेल ज्या शिवाय लोकांना सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठीची व्यवस्था ही देखील त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे बँकेबल व्यवस्था, विलेज पोस्ट ऑफिस, तलाठी किंवा ग्रामपंचायतचं ऑफिस हे सर्व सुविधा, स्वस्त धान्य दुकान. नंतर ॲप्रोप्रिएट सीड कम फर्टिलायझर स्टोरेज फॅसिलिटी ज्या ठिकाणी बियाणं, खतं हे जे ठेवण्यासाठीची व्यवस्था लागते ती असली पाहिजे. याशिवाय इरिगेशन फॅसिलिटीज जर ॲग्रिकल्चर जमीन दिली असेल तर इरिगेशन फॅसिलिटीज, शिवाय कोऑपरेटिव्ह क्रेडिटची फॅसिलिटी या देखील व्यवस्था त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. ऑल न्यू विलेजेस इस्टॅब्लिश्ड फॉर रिसेटलमेंट ऑफ द डिस्प्लेस पर्सन्स शॅल बी प्रोव्हाइडेड विथ सुटेबल ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. म्हणजे रस्ते देऊन फायदा नाही आहे, तिथं बसेस पण आलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी देखील अवेलेबल करून दिली पाहिजे आणि त्याला ग्रोथ सेंटर म्हणून, अर्बन लोकॅलिटी म्हणून कसं डेव्हलप करता येईल यासाठी देखील राज्याने आणि त्या ठिकाणच्या ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने व्यवस्था केली पाहिजे. नंतर बरियल ग्राउंड्स म्हणजे ज्या ठिकाणी स्मशानभूमी, क्रिमेशन ग्राउंड याची देखील व्यवस्था केली पाहिजेत कम्युनिटी वाईज. शिवाय फॅसिलिटीज ऑफ सॅनिटेशन इन्क्लुडिंग इंडिव्हिज्युअल टॉयलेट्स, प्रत्येक घराला टॉयलेटची व्यवस्था असली पाहिजे. इंडिव्हिज्युअल सिंगल इलेक्ट्रिक कनेक्शन, प्रत्येक घरासाठी वेगळं इलेक्ट्रिक कनेक्शन असलं पाहिजे. सोलर एनर्जीच्या साह्यानं शक्य तेवढं त्यांच्या वसाहतीमध्ये पुरेसा सार्वजनिक जे काही लाईटिंगची व्यवस्था आहे, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था आहे ती झाली पाहिजे. अंगणवाडीची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. स्कूल जे काही नॉर्म्स आहेत ज्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो, राईट टू फ्री एज्युकेशन टू चाइल्ड म्हणतो, त्याच्याप्रमाणे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे स्कूल असले पाहिजेत. नंतर आरोग्याच्या व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर या ठिकाणी असलं पाहिजे. शासनाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंटने जे काही प्रिस्क्राईब केलं असेल. मुलांसाठी खेळण्याचं क्रीडांगण ज्याला आपण प्लेग्राऊंड फॉर चिल्ड्रेन असलं पाहिजे. 1 कम्युनिटी सेंटर फॉर एव्हरी 100 फॅमिलीज, किमान 100 कुटुंबामागे एक समाज मंदिर किंवा समाज केंद्र त्या ठिकाणी असलं पाहिजे की त्या ठिकाणी लोक एकत्र बसतील, बैठका घेतील, एकत्र त्यांचे सोहळे असतील ते करतील. प्लेसेस ऑफ वर्शिप ज्या ठिकाणी तिथे काही पूजा अर्चा करण्यासाठी जे काही केंद्र असतील ते देखील 50 फॅमिलीच्या मागे एक असं असलं पाहिजे. सेपरेट लँड मस्ट बी एअरमार्क फॉर ट्रॅडिशनल ट्रायबल इन्स्टिट्यूशन्स, ज्या काही ट्रायबल इन्स्टिट्यूशन्स असतील त्या ठिकाणच्या त्यांच्यासाठीची कार्यालयाची व्यवस्था देखील असली पाहिजे. आणि जर फॉरेस्ट ड्वेलर असतील तर त्यांना शक्य तेवढं फॉरेस्टमध्येच किंवा फॉरेस्ट बिलिंग ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड जंगलातून त्यांचं लाईव्हलीहूड कमवता येईल अशा ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. अप्रोप्रिएट सिक्युरिटी अरेंजमेंट मस्ट बी प्रोव्हाइडेड फॉर द सेटलमेंट. ह्या ज्या सेटलमेंट किंवा वसाहती होतात पुनर्वसनाच्या त्यांना आवश्यक असणारी जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. शिवाय त्यांच्याकडे जे पशु असतील त्या पशुसाठी व्हेटरनरी सर्व्हिस सेंटर देखील त्या ठिकाणी शासनाच्या नॉर्म्सप्रमाणे उपलब्ध असलं पाहिजे. ही जी 1 ते 25
सुविधांची यादी आपण पाहिली, ही आवश्यकतेनुसार ती बदलू शकते. पण इतक्या इन्फ्रास्ट्रक्चरल ॲम्युनिटीज, म्हणजे जेव्हा आता भूसंपादन हा हक्क आहे, पुनर्वसन हा हक्क आहे, पुनर्वसाहत हा हक्क आहे आणि तो ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरमध्ये करून घेणं हा हक्क आहे. आणि या हक्काच्या दिशेने जाताना सर्व मानवी हक्काचं संरक्षण करत ते उत्तिंगत करण्यासाठीची जी काही आवश्यकता आहे ते सर्व सुविधा या ठिकाणी कायद्यानं देणं आवश्यक आहे, किंवा ज्याला आपण मॅन्डेटरी म्हणतो ते करणं आवश्यक आहे. असं आपल्याला या शेड्यूलमध्ये आपण शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3 हे 2 शेड्यूल या ठिकाणी पाहिलेले आहेत, किंवा परिशिष्ट 2 आणि परिशिष्ट 3, ज्यामध्ये पहिल्या परिशिष्ट 2मध्ये आपण सुविधा म्हणजे यासाठी कोणत्या कोणत्या रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशनचे बेनिफिट्स दिले जातात किंवा लाभ दिले जातात ते पाहिलं, आणि पुनर्वसन वसाहतीमध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात ह्या 25 सुविधा या ठिकाणी पाहिल्यात. तेव्हा या कायद्याची ही खरी खासियत आहे की ज्याला आपण विशेष फीचर म्हणता येईल किंवा वैशिष्ट्य म्हणता येईल, की ज्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे, अत्यंत बारकाव्याने ज्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी जातात अशा बाधितांना चांगलं जगणं बहाल करण्यासाठी किंवा चांगलं जगणं त्यांना देण्यासाठी, दुसऱ्या ठिकाणी देखील गेल्यानंतर त्यांना परक वाटू नये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना गैरसोयीचं वाटू नये, यासाठी सुविधा देण्याची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था कायद्यानं मॅन्डेट केलेली आहे. आता ही किती चांगल्या प्रकारे होते आणि किती समृद्धपणे होते याच्यावरच मला वाटतं या भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीच्या या तरतुदीच्या यशापयश अवलंबून आहे. मला असं वाटतं की आपल्याला पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीच्या ज्या काही तरतुदी, त्याचे लाभ आणि त्याच्या ज्या काही सुविधा आहेत याबद्दल दिलेली माहिती समजली असेल. आपल्याला जर ती आवडली असेल तर आपण जरूर लाईक करा. आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील पाठवा. त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. म्हणजे सबस्क्राईब केलं, त्या बेलवरती एकदा आपण क्लिक केलं की मग यापुढे होणारे जे काही व्हिडिओ आहेत, यापुढे प्रसिद्ध होणारे जे व्हिडिओ, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला जर पाहायचा असेल तर तो व्हिडिओ आपल्याला नक्की पाहता येईल आणि आणखी पुढची माहिती देखील आपल्याला सततपणे उपलब्ध होऊ शकेल. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.